करायला जमलेल्या माझ्या बालमराठा मी आज तुम्हाला क्रांतीज्योत आणि शक्तीचा पाय असलेली आपली शिक्षण गुरु सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आपल्या भारतीय इतिहासात नेहमी स्त्रियांना त्याग करावा लागला आहे. मग ती सीता असो की द्रौपदी असो की सावित्री असो, औरत तेरी यही कहाणी, आचल में दूध और आंखों में है पानी, अशी आपल्या स्त्रीची व्यथा असलेल्या देशात सावित्रीबाई फुलेंचा जन्म झाला. मला तर असं वाटतं की त्यांचा जन्म स्त्री उद्धारासाठी झाला असावा. त्यांनी स्त्री शिक्षणाचा वसा घेतला व तो शेवटपर्यंत पाळला. त्यांच्या कृपेने आज आपल्या आजूबाजूला शिकलेल्या महिला आढळतात. एक स्त्री शिकली की 2 कुटुंबाचा उद्धार होतो. शिक्षणामुळे माणसाचे पशुत्व नाश होऊन त्याला मनुष्यत्व प्राप्त होते, असे सावित्रीबाई फुलेंचे मत होते.